मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे किंवा तुम्ही त्यांना ना 3 कामं सुद्धा तुम्ही बोलू शकता, जी 3 कामं ना जर एखादी बाई, जर एखादी मुलगी तुमच्या सोबत जर ती करत असेल ना, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूपच जास्त तिला तुम्ही आवडता. आणि जो तिसरा इशारा, जे तिसरं काम आहे ना, ते तर म्हणजे एकदम म्हणजे धासू आहे. म्हणजे ते काम ना जर एखादी बाई तुमच्यासोबत करत असेल ना, तर तुम्ही समजूनच जावा की तिला तुम्ही आवडता म्हणजे आवडता. कारण ते तिसरं काम ना बाई तेव्हाच करते जेव्हा म्हणजे तिला तो पुरुष आवडत असतो. तर मित्रांनो ती 3 कामं ना आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण ती 3 कामं, कारण ते 3 इशारे प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलग्याला माहीत असणं खूपच जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्यावरती ना आपले पैसे खर्च करणं. काय बोललो मी? तुमच्यावरती ना आपले पैसे खर्च करणं. आता बघा मित्रांनो, तुम्ही मला ना असं बोलाल की भावा तू काय जरा पागल झाला आहेस का? की म्हणजे आतापर्यंत आम्ही असं ऐकलं होतं की म्हणजे पोरांना पोरींवरती पैसे उधळायला लागतात, पण तू तर आम्हाला ह्याच्या उलटं सांगतोय की म्हणजे बायकांना पुरुषांवरती पैसे उधळतात. तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की तुम्हाला जे वाटतं ना ते 100% अगदी बरोबर आहे, की म्हणजे पुरुषांना बायकांवरती पैसे उधळायला लागतात. पण ते कधी? जेव्हा पुरुषाला बाई आवडते तेव्हा. पण मित्रांनो जेव्हा ना एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला, एखादा पुरुष, एखादा मुलगा तिला जेव्हा जास्तीत जास्त तिला जेव्हा आवडायला लागतो, जेव्हा तिला ना तो मुलगा, तिला तो पुरुष कसंही करून म्हणजे तिला तो हवा असतो, तेव्हा ती काय करते माहिती आहे का, की तेव्हा ती आपला पैसा त्याच्यावरती उधळायला ती सुरुवात करते. आपला पैसा ती त्याच्यावरती खर्च करायला सुरुवात करते. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, त्या म्हणजे मुलग्याच्या इच्छा, त्याच्या गरजा आपल्या पैशाने पूर्ण करणं, त्याला ना महागडी म्हणजे गोष्टी त्याला विकत घेऊन देणं, त्याला म्हणजे गिफ्ट देणं. असं म्हणजे तुम्ही समजून जावा की म्हणजे जे ना आपण म्हणजे मुलींसाठी करतो, तर तेच ना मुली जेव्हा आपल्यासाठी करायला लागतील ना, तेव्हा तुम्ही समजून जावा की त्या मुलगीला, त्या बाईला तुम्ही खूपच जास्त आवडता. कारण बायकांना आपला 1 रुपया सुद्धा कोणावरती असा फुकटमध्ये उधळत नाही. म्हणजे जेव्हा एखादी बाई ना तुमच्यावरती पैसे उधळायला जेव्हा ती सुरुवात करेल ना, तेव्हा त्याचा अर्थ असाच असतो की तिला तुम्ही खूपच जास्त, तिला तुम्ही आवडता. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुम्हाला ना सोबत घेऊन फिरणं. काय बोललो मी? तुम्हाला ना सोबत घेऊन फिरणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की जेव्हा एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला, एखादा मुलगा जेव्हा तिला आवडतो ना, तेव्हा ती बाई, तेव्हा ती मुलगी त्याला आपल्या सोबत घेऊन ती फिरायला सुरुवात करते. म्हणजे मित्रांनो जेव्हा ना तिला कुठे ना कुठे जायचं असेल, जसं की फॉर एक्झाम्पल तिला ना शॉपिंग करायला जायचं आहे, तिला ना एखाद्या मंदिरामध्ये पाया पडायला जायचं आहे. म्हणजे मित्रांनो जेव्हा जेव्हा ना तिला कुठे ना कुठे तरी जायचं असेल, तेव्हा तेव्हा ना ती तुम्हाला काही ना काहीतरी कारण काढून ती तुम्हाला स्वतःसोबत ती घेऊन फिरणार. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ना एखादी बाई, एखादी मुलगी तुम्हाला सोबत घेऊन जेव्हा ती फिरायला लागेल ना, जेव्हा ती तुमच्यासोबत कुठे ना कुठेतरी फिरेल, जेव्हा ती तुम्हाला घेऊन ना सर्व जागी ती तुमच्यासोबत फिरेल, तेव्हा मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूपच जास्त, तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाला, कोणत्या पण मुलग्याला आपल्या सोबत घेऊन त्या बिलकुल फिरत नाही. बायकांना त्याच पुरुषाला, त्याच मुलग्याला आपल्या सोबत घेऊन फिरतात जो पुरुष, जो मुलगा त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्यासोबत राहताना ना एकदम बिंदास, एकदम लाज न बाळगता, न घाबरता तुमच्यासोबत ना बिंदास एकदम कम्फर्टेबल राहणं. आता बघा मित्रांनो जेव्हा ना एखादी बाई, एखादी मुलगी तुमच्यासोबत राहताना ना एकदम म्हणजे बिंदास, कम्फर्टेबल जेव्हा ती राहते ना, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर ना कसे पण कपडे घालून तुमच्यासमोर येणं, तुमच्यासमोर ना बिना मेकअप करता, बिना केस विंचरता तुमच्यासमोर येणं, म्हणजे तुमच्यासमोर ना आपल्या
नाकामध्ये बोट घालणं किंवा कधी कधी ना तुमच्या समोर पाद मारणं. आता मित्रांनो तुम्हाला ऐकून हसायला आलं असेल, पण मित्रांनो असं होतं की जेव्हा ना एखादी बाई, एखादी मुलगी एखाद्या मुलग्यासमोर ना एखाद्या पुरुषासमोर जेव्हा ती खूपच जास्त कम्फर्टेबल जेव्हा ती राहते ना, तेव्हा त्याचा अर्थ असाच असतो की तिला तो पुरुष ना आवडत आहे. कारण मित्रांनो कसं असतं माहितीये का, की बायकांना एवढ्या नखरेल असतात की बायकांना एवढं कम्फर्टेबल कोणत्या पण पुरुषासमोर अजिबात राहत नाही. आणि जेव्हा ना एखादी बाई, एखादी मुलगी तुमच्या समोर एकदम कम्फर्टेबल जेव्हा ती राहायला लागेल ना, तेव्हा मित्रांनो तुम्ही समजून जावा की तिला तुम्ही आवडता आणि तिचं तुमच्यावर ना खूपच जास्त तुमच्यावर प्रेम आहे. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.